गुरुकुंज मोझरी येथील दंडाळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी परमेश्वरी शेलोटकर ही तालुक्यातून प्रथम आली असून तिने 86.15% गुण मिळविले आहे। नुकतेच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाचा अर्थात 12वीचा निकाल लागला आहे। त्यात तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील गरीब कुटुंबातील कुमारी परमेश्वरी शेलोटकर हिने 12वीच्या परीक्षेत तुंग भरारी मारीत कृष्णाबाई दंडाळे महाविद्यालय तिवसाच्या कला शाखेतून 86% गुण घेऊन तिवसा तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे। त्याचबरोबर परमेश्वरी ही बालकीर्तनकार असून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी व हिंदी भाषेतून कीर्तन करीत असते। तिला अनेक संस्थांकडून बरेचसे पुरस्कार मिळाले आहेत। आणि त्याचप्रमाणे माझे आई वडील जे मला एनी टाइम सपोर्ट करतात, त्याचप्रमाणे माझ्या बाबांनी मला कीर्तन प्रवचन आणि आता माझी प्रवचनाची सुद्धा तयारी सुरू आहे। मला वर्षभर कीर्तन असतात ते माझे बाबा पूर्ण अटेंड करायला लावतात, मला व्यवस्थितपणे त्याचं मार्गदर्शन करतात आणि मी त्यांनी जे सांगितलं त्याचं पालन करते। माझे जे आता ज्यांच्यामुळे म्हणजे मला हे पद मिळालं ते असं की कृष्णाबाई दंडाळे मधले सर्व टीचर स्टाफ, ते म्हणजेच मेन तिचे जे हेड चीफ आहे ते आहे इंगोले सर, त्यांनी मला पॉलिटिकल सायन्स शिकवलं, आणि बुरघाटे सर ज्यांनी इंग्लिश शिकवलं, आमच्या होले मॅडम ज्यांनी टेक्स्टाईल शिकवलं, आणि माझ्या मुख्यतः ज्या माझ्या क्लास टीचर आहेत त्या म्हणजे दंडाळे मॅम, त्यांच्यामुळे सुद्धा फार मोठी प्रेरणा मला मिळाली। आणि आमच्या ज्या प्रिन्सिपल आहेत फाले टीचरनी तर वर्गात येऊ आम्हाला संपूर्ण, जरी त्यांचा पिरियड नसायचा परंतु तरीही सुद्धा त्यांनी आम्हाला चांगले धडे दिले। त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे आज व्यवस्थितपणे त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं। त्याचप्रमाणे छायाताई दंडाळे त्या सुद्धा चांगल्या प्रमाणे आम्हाला मार्गदर्शन त्यांनी केलं। तिसऱ्या वर्गापासून ती माझ्याकडे, तर तिची इच्छा आहे की तिला संगीतामध्ये PhD करायची। तर आज सर्व पर्सेंटेज जर पाहिले तर तिला 86.15% आहे आणि तिने एक मान आमची उंचावलेली आहे सर्वांची। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।